गायकवाडांच्या शिवीगाळीचा आता उलटा परिणाम झालाय. शिवाजी कोण होता या पुस्तकाची मागणी जोरदार वाढली आहे. वर्षभरात होणारी विक्री 2 ते 3 दिवसातच होत असल्याचं प्रकाशकांचं म्हणणं आहे. त्यामुळे गायकवाड करायला गेले एक आणि झालं एक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावर आक्षेप नोंदवला. पुस्तकाच्या नावात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याचा दावा संजय गायकवाड यांनी केला होता. त्यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना फोन करून शिवीगाळ केली होती. त्यांच्या या शिवीगाळीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी साला खूप तू काय चांगलं देशील आहे, रे? तुझी हा? जीप कापून टाकीन मी. प्रकाशक प्रशांत अंबी यांनी टायटलमधील उल्लेख आदरार्थीच असल्याचं म्हटलं होतं. गायकवाड यांनी अंबी यांना घरात घुसून मारण्याची धमकी देखील दिली होती. गायकवाडांच्या ऑडिओ क्लिप नंतर पुरोगामी संघटना आणि पानसरे प्रेमी जनता आक्रमक झाली होती. गायकवाड यांच्या विरोधात अंबी यांनी तक्रार अर्ज दिला. मात्र पोलिसांनी गायकवाडांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली नाही. स्वतः आमदार रोहित पवार अंबी यांच्यासोबत पोलीस स्टेशनला गेले होते, तरी देखील पोलिसांनी FIR करण्यास नकार दिला. या सगळ्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गायकवाडांचे कान टोचले होते. गायकवाडांचं वक्तव्य योग्य नसल्याचं फडणवीस म्हणाले होते. एकूणच वाद वाढल्यानंतर गायकवाड यांनी अंबी यांना केलेल्या शिवीगाळीबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. परंतु पुस्तकाच्या नावाबाबतचा त्यांचा आक्षेप हा कायम होता. असं असलं तरी गायकवाडांच्या विरोधात पुरोगामी संघटना आक्रमक झाल्यात. कोल्हापूर आणि बुलढाण्यात आंदोलनं आता करण्यात येणार आहेत. या सगळ्या वादानंतर शिवाजी कोण होता या पुस्तकाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शिवजयंतीला या पुस्तकाच्या 20 ते 30 हजार प्रती विकल्या जात होत्या. वर्षभरात सर्व प्रकाशकांच्या लाखभर प्रती वितरित होत्या. परंतु या वादानंतर अंबी यांच्या प्रकाशनाकडे या पुस्तकाच्या प्रतींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 2 ते 3 दिवसातच 20 ते 30 हजार पुस्तकांच्या प्रतींची मागणी केली जाते. या पुस्तकाच्या वितरक आरती रेडेकर म्हणाल्या, गायकवाडांच्या वक्तव्यानंतर पुस्तकाची प्रचंड मागणी वाढली आहे. 2 ते 3 दिवसात 20 ते 30 हजार पुस्तकांची मागणी आली आहे. शिवजयंतीला दरवर्षी 20 ते 30 हजार पुस्तकांची मागणी असते, परंतु शिवजयंतीनंतरही या वादामुळे पुस्तकाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. आमच्या प्रकाशनाकडे 20 ते 30 हजार पुस्तकांची मागणी आली आहे. इतर प्रकाशकांकडे आलेली मागणी देखील मोठी आहे. या वादानंतर आता अनेक ठिकाणी या पुस्तकाचं सामूहिक वाचन देखील केले जात आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वितरण देखील करण्यात आल्याचं समोर आलंय.